हिवाळी अधिवेशन किमान 3 आठवडे चालावे अशी आमची मागणी होती। मात्र हे अधिवेशन सरकारला 1 आठवडाही चालवता आलं नाही। आम्ही सरकारला कामकाजात सहकार्यच केलं, मात्र या अधिवेशनातून काय मिळालं असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर ताशेरे ओढले। विधिमंडळ हिवाळी अधिवेशन वैदर्भीय जनतेस न्याय देण्यासाठी नाही तर 75,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी होतं असा आरोप भास्कर जाधव यांनी केला। हे अधिवेशन कोणालाही न्याय देण्यासाठी नव्हतं, तर आगामी महानगरपालिका यासह महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। त्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे वाटता आले पाहिजे। सरकारी तिजोरीतील लोकांना पैसे वाटून लोकांची मदत ही घेता आली पाहिजे आणि ते करायचं असेल तर पुरवणी मागण्या मान्य केल्याशिवाय पर्याय नाही, असं भास्कर जाधव म्हणाले आणि त्याचसाठी हे अधिवेशन घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। या अधिवेशनाची आता नुकतीच समाप्ती झाली, खरं तर सूप वाजलं आणि यानंतर नेहमीच्या प्रथेप्रमाणे आम्ही प्रेसला म्हणजे आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहोत। आपल्या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि खास करून विदर्भाकरता आणि विदर्भाला न्याय देण्याकरता आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांचा, कामगारांचा आवाज किंवा त्यांची दुःख याच्यावर फुंकर घालण्याकरता म्हणून खरं हे अधिवेशन होत असतं। त्या अधिवेशनातून नक्की विदर्भीय जनतेला काय मिळालं? विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसणारं हे वांझोटं अधिवेशन होतं अशी टीका वडेट्टीवारांनी केली। मंत्री सभागृहात देखील पूर्ण वेळ बसत नव्हते। हेतू साध्य झाल्यानंतर त्यांना या अधिवेशनात रस उरला नव्हता। मात्र विरोधी पक्षाने राज्य सरकारला सभागृह चालवण्यासाठी संपूर्ण सहकार्य केलं असं वडेट्टीवार म्हणाले। तर गुन्हेगारी, महिला अत्याचार, योजना बंद होण्यात, अंमली पदार्थांची तस्करी वाढण्यात सरकार अव्वल असल्याचाही वडेट्टीवारांनी आरोप केला। आम्हाला फार अपेक्षा होती की विदर्भातील या प्रश्नाला आम्ही जे मांडले त्या प्रश्नाला न्याय मिळेल। विदर्भ हा विपुल आहे, म्हणजे संपूर्ण साधन सामुग्रीने संपन्न असलेला हा विदर्भ आहे। इथे लोहखनिज आहे, इथे आपल्याकडे डोलामाइन आहे, इथे लाईमस्टोन आहे, विपुल वनसंपत्ती आहे। आणि आम्ही काल विचारलो होतो की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना की हे सरकार स्थापन झाल्यापासून 2014 पासून 2025 पर्यंत सुरुवात केली आणि त्या धरणाचा एंड केला, असं एक तरी धरण त्याचं नाव आपण सांगावं। आकडेवारी मोठी सांगितली। मला वाटतं की संपूर्ण मुख्यमंत्री महोदयांचं भाषण आणि त्याची जर गोळाबेरीज केली तर भारताचं बजेट होईल अशा प्रकारची ती आकडेवारी होती। जर भारताचं बजेट कमी पडेल की काय असं आपण जर सगळ्यांनी ऐकलं असेल तर त्यातून ते होईल। काय आमच्या मागण्या होत्या त्याला घोटाळ्याच्या अक्षता घातल्या। मुख्य म्हणजे आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी, विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते मागितलं। आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस मागितला, त्याचा कुठेही पत्ता नव्हता। विदर्भात होणारे हिवाळी अधिवेशन किमान 6 आठवड्यांचं घेऊ असा दावा त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस करायचे। मात्र प्रत्यक्षात जेव्हा वेळ आली त्यावेळी ते 7 दिवसांचं अधिवेशन गुंडाळून निघाल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला। खऱ्या अर्थानं अधिवेशन नागपूरकरांची थट्टा करणारं होतं असा आरोप जयंत पाटील यांनी केला। 7 दिवसाचं अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने पूर्ण झालं। विदर्भातल्या जनतेला 6 आठवड्याचं अधिवेशन घेऊ अशी विदर्भाच्या विलिनीकरणाच्या वेळी जो करार नागपूरचा झाला त्यात उल्लेख आहे। पण एका आठवड्यात आता आम्ही परत निघालो आणि त्या एका आठवड्यात एकही दिवस विदर्भाची चर्चा सरकारला करावीशी वाटली नाही याची खंत आम्हा सगळ्यांना आहे। अनेक मोठमोठ्या वल्गना आज झालेल्या आहेत आणि एवढी मोठी कामं महाराष्ट्रात जर होणार असतील आणि होत असतील तर बहुतेक सगळे प्रश्न संपले असतील असा त्याचा अर्थ सामान्य माणसं घेऊ शकतात।